बा जे पार्ट तुम्हाला वीक वाटला ते पार्ट परत एकदा व्हिडिओ बघा, ते पार्ट परत एकदा व्हिडिओ बघा. आणि रिझॉल्युशन ऑफ वेक्टर तुम्हाला आणखीन क्लिअर करायचा असला NLM बघा किंवा फ्रिक्शनचे व्हिडिओज बघा की जे ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. रिझॉल्युशन या चॅप्टर मध्ये एकदम आणखीन सुपर क्लिअर होणार नाही, रिझॉल्युशन त्या चॅप्टर मध्येच क्लिअर होईल, पण रिझॉल्युशन इतकंच आहे. आता मी जितकं सांगितलं तितकंच आहे, जास्त नाही. नेक्स्ट काय फायनल पार्ट, स्केलरचे ऍडिशन डिफरंट आहे, स्केलरचे ऍडिशन डिफरंट आहे, सबट्रॅक्शन डिफरंट आहे वेक्टर पेक्षा. मग वेक्टरचे ऍडिशन सबट्रॅक्शन बघितले, वेक्टरचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय सेमच आहे, पण ऍडिशन करताना कोणाची ऍडिशन करायची, VA मायनस VB असेल तर ऍडिशन कोणाची करायला आपण VA आणि मायनस VB. ऍडिशन कोणाची चालू, VA आणि मायनस VB यांची ऍडिशन आहे, म्हणजेच कोणाची सबट्रॅक्शन चालू आहे. सर काय खाल्ले तिथं, VA मायनस VB याचे सबट्रॅक्शन, म्हणजेच VA आणि मायनस VB ची काय चालू आहे, ऍडिशन चालू आहे. राईट. फॉर्म्युला एकच, रिझल्टंट काढायचा एकच फॉर्म्युला, रूट A² B² प्लस 2AB कॉस थिटा अँड टॅन अल्फाचा बे साइन अपॉन A प्लस B कॉस. फॉर्म्युला एकच, ऍडिशनला पण सबट्रॅक्शनला पण तेच. बुक मध्ये मायनस वाला दिलेला आहे पण त्याचा काय युज करू नका, आपल्याला फक्त ऍप्लिकेशन आहे, ऍडिशनचाच युज करून सबट्रॅक्शनचं पण काम होतं, मी दाखवलं कसं काम होतंय. देन प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, मग प्रोडक्ट आहेत टोटल 4 प्रकारचे, प्रोडक्ट आहेत 4 प्रकारचे, 2 into 2. दिस इज कॉल्ड स्केलर इंटू स्केलर, इट गिव्स 4. हे तुम्हाला आतापर्यंत जे माहिती आहे ती आहे. 2 into 2 स्केलर इंटू स्केलर गिव्स 4. ठीक आहे. समजा मी असं केला 2 into 3i प्लस 4j मायनस 3k, दिस इज स्केलर इंटू वेक्टर. हे पण प्रोडक्ट सोपं असतंय, हे पण प्रोडक्ट एकदम सिंपल आहे. कसं करणार हे प्रोडक्ट, 2 into 3 2 into 4 and 2 into 3. ओके. मॅग्निट्यूड बिकम्स 2 times अँड डायरेक्शन काय राहते सेम. याची जी डायरेक्शन आहे याची पण डायरेक्शन तीच राहणार, फक्त याची व्हॅल्यू काय होती जी आहे त्याच्यापेक्षा 2 times. मग दिस इज स्केलर इंटू वेक्टर. मग स्केलर इंटू वेक्टर प्रोडक्ट पण काय असते, सोपं असते. समजा असा आहे, असा एक वेक्टर आहे, समजा याची किंमत आहे 3 न्यूटन. असा एक वेक्टर आहे, याची व्हॅल्यू आहे 3 न्यूटन. मग याला मी मल्टिप्लाय केला 3 तर काय तयार होईल, 3 नको 4 नको, याला मल्टिप्लाय केला 4 तर काय तयार होईल, असाच वेक्टर म्हणजे याच डायरेक्शन मध्ये, पण कितीचा वेक्टर तयार होणार, 12चा. कळतं ना कसा, हे 3 आहे आणि याला मल्टिप्लाय केला 4 म्हणजे याच डायरेक्शन मधला वेक्टर तयार होते, फक्त त्याची मॅग्निट्यूड काय बनवून बसते 12. हे काय झालं, हे वाला मल्टिप्लिकेशन, स्केलर इंटू वेक्टर. आता आणखीन 2 प्रकार, वेक्टर इंटू वेक्टर एक असते, पण वेक्टर इंटू वेक्टर केला की देते स्केलर क्वांटिटी. दिस इज कॉल्ड डॉट प्रोडक्ट, दिस इज कॉल्ड डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. वेक्टर इंटू वेक्टर केला की भेटते काय, स्केलर क्वांटिटी, दिस इज कॉल्ड डॉट प्रोडक्ट. आणि वेक्टर इंटू वेक्टर केला की समजा जर वेक्टरच भेटला तर त्याला बोलतोय क्रॉस प्रोडक्ट. प्रोडक्टचे 4 टाइप्स आहेत. हे की आपल्याला एकदम तुम्ही लहानपणापासून जे बघितलं ते हे प्रोडक्ट. हे प्रोडक्ट पण वेक्टर मध्ये कधी कधी लागते, पण ते अजिबात डिफिकल्ट नाही. 2 न फक्त काय होते, सगळे डबल होऊन बसते, डायरेक्शन काय राहते तीच राहणार. आणि वेक्टर इंटू वेक्टर वाले हे स्केलर इंटू वेक्टर आहे, तर वेक्टर इंटू वेक्टर वाले हे थोडे डिफरंट आहेत. वेक्टर इंटू वेक्टर वाले थोडे डिफरंट आहेत, त्याचे फक्त रूल्स बघू. लेक्चर एक 10 मिनिट्स लेट होते ऑनलाईन, लक्षात ठेवा. हा, ऑफलाईन वाले तर तयारच आहेत बसायला. मजा यायली त्यांना, गुदगुद्या व्हायला, असे डान्स करायला लेक्चर चालू झाल्यापासून. त्यांना खूप खुशी व्हायला होती म्हणून मी एक फटका मारला, मग आता शांत बसलो. आता शांत आता मग दुसरीकडून मातातून जाईल. आता आता म्हणजे पोटातून, दुसरीकडून म्हणजे कुठून जाणार. चल बा. मग नेक्स्ट काय बघायला आपण, प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. 2 टाइप्सचे प्रोडक्ट्स आहेत, एक काय, वन इज स्केलर प्रोडक्ट अँड सेकंड वन इज डॉट प्रोडक्ट. हे सोडून पण 2 आहेत, पण ते सिंपल आहेत, मग त्याचा स्टडी आपल्याला नाही आहे. मग एक आहे डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट.
आणि एक आहे वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस तिचा सिम्बॉल आहे, डॉट याचा सिम्बॉल आहे. कळलं? मग डॉट प्रोडक्ट असं केलं. समजा इकडे एक वेक्टर आहे 3 मीटर डिस्प्लेसमेंटचा, इकडे एक वेक्टर आहे 4 न्यूटन फोर्सचा, आणि यांच्यामधला अँगल आहे समजा 60 डिग्री. तर या दोघांचा प्रोडक्ट केला मी. एफ बार डॉट एस बार कोण असते? एफ बार डॉट एस बार, एफ बार डॉट एस बार कोण असते? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा डॉट म्हणजे असते वर्क डन. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा डॉट म्हणजे कोण असते? वर्क डन. फोर्स वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो वेक्टर, पण वेक्टर इंटू वेक्टर केलं की काय भेटायला? स्केलर. वर्क स्केलर आहे. मग याच्यात जे प्रोडक्ट आहे ते कोण आहे? स्केलर प्रोडक्ट. हे 9th ला पण झालेलं आहे तुम्हाला, पण त्यावेळी वेक्टर हे स्केलर प्रोडक्ट आहे म्हणून नाही सांगितलं. त्यावेळी फक्त काय झाला होता फॉर्म्युला? एफ एस कॉस थिटा. फक्त त्यावेळी फॉर्म्युला झाला होता एफ एस कॉस थिटा, पण ते ऍक्च्युली कोण आहे? बेसिक आहे डॉट प्रोडक्ट आहे. ते कोण आहे ऍक्च्युली? डॉट प्रोडक्ट. माझे एक्सपान्शन काय येते? एफ एस कॉस थिटा. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असते? एफ एस कॉस थिटा. मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. मग फर्स्ट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती? 4. सेकंड वेक्टरचा मॅग्निट्यूड किती? 3. आणि कॉस ऑफ अँगल बिटवीन देम किती आहे? 60. मग कॉस ऑफ 60 किती आहे? कॉस ऑफ 61 भेटून मग येते 6 जूलचं वर्क झालं. डॉट प्रोडक्टचा यूज काय ते पण केला. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? एफ एस कॉस थिटा. आणि डॉट प्रोडक्ट केला की जी क्वांटिटी भेटली ती काय भेटली? स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. समजा कधी कधी डॉट प्रोडक्ट आयजेके फॉर्मॅट मध्ये पण करायला लागते. कधी कधी डॉट प्रोडक्ट काय करायला लागतं? आयजेके फॉर्मॅट मध्ये पण करायला लागते. कसं? समजा एफ बार दिला असता, फोर्स दिला असा आयजेके मध्ये, असा दिला नाही 4 न्यूटन इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन असं नाही दिला, एफ बार दिला असा. पण आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम हेच यूज करायला लागतं फिजिक्स मध्ये. आपल्याला फिजिक्स आहे, आपल्याला वेक्टर नाही आहे. मग हे यूज करायला लागत नाही, पण एखाद वेळी एक्झाम्पल येऊ पण शकते. सो दिस इज फोर्स वेक्टर गिवन इन आयजेके फॉर्मॅट, and displacement vector is also given in IJK format. So displacement is given in meter and force is given in Newton. परत इथं काय करायचं? वर्क फाइंड आउट करायचं. वर्क कसं येतं इथं पण? एफ बार डॉट एस बार. आता इथं काय? एफचं मॅग्निट्यूड किती काढता येईल? ते रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ना. पण यांच्यातला अँगल काढणं काय सोपं नाही आहे. ते पण काढता येते, पण अँगल काढणं सोपं नाही. मग इथं प्रोडक्ट आयजेके मध्ये असेल तर प्रोडक्ट कसं करायचं? आय इंटू आय, आय कंपोनंट इंटू आय कंपोनंट, 2 इंटू -3 -6. आय जे के कायच येत नाही, कारण हे वर्कला आता डायरेक्शन नाही. वर्कला डायरेक्शन नाही, फक्त काय आहे ते मॅग्निट्यूड. मग याचा आय कंपोनंट, याचा आय कंपोनंट 2 इंटू -3 -6. याचा जे इंटू याचा जे -3 इंटू 1 -3 कळते. आणि 4 इंटू 2 याचा के कंपोनंट, याचा के 4 इंटू 8 किती येते बाबा? है किती आलं आहे? -1 जूल. वर्क डन किती आला? -1 जूल. मॅग्निट्यूड दिले, अँगल दिला, तर यूज दिस फॉर्म्युला. आय जे के मध्ये प्रोडक्ट करायचं असला तर हा फॉर्म्युला, आय इंटू आय, जे इंटू जे, के इंटू के. कळते. आणखीन खूप ऍप्लिकेशन्स आहेत, खूप म्हणजे 1-2-3च असतील, ते काय मी सांगत नाही, तुम्ही रीड केलाय करताय. पण आपल्याला फिजिक्स मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय? त्यात पण हेच. वेक्टर प्रोडक्ट कसं करायचं? थोडस चेंज आहे बा. कसं आहे? वेक्टर प्रोडक्ट कधी करायला लागतं? आता याच्यात केला होता बा. कशात केला होता? डायपोल, टॉर्क ऑन द डायपोल. आता केला होता टॉर्क ऑन द डायपोल. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय? टॉर्क ऑन द डायपोल इज पी बार क्रॉस ई बार. टॉर्क ऑन द डायपोल इज व्हॉट? पी बार क्रॉस ई बार. पी कोण होता? डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंटची डायरेक्शन काय आठवली? कशी? डायपोल मुवमेंट एक तरी कोणाला येते? डायपोल मुवमेंटची डायरेक्शन, पी ची डायरेक्शन कशी असते? हा, इलेक्ट्रिक फील्ड सारखी, अपवर्ड डाऊनवर्ड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, काय कशी?
डायरेक्शन, हा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. आला आला. डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. नाही, बडबड होती. आज नाही. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो दिस इज P bar. And this is suppose electric field. This is P, dipole moment. This is electric field. And angle between them, suppose it is 30 degree. Angle between them किती आहे? 30 degree. मग व्हॅल्यू कशी काढायची क्रॉस प्रोडक्टची? इकडे असते कॉस थीटा, या बाजूला असते साइन थीटा. मग टॉर्कची व्हॅल्यू कशी काढायची? टॉर्कची व्हॅल्यू अशी P साइन थीटा. मग P कोण आहे? डायपोल मोमेंट समजा आहे 4 आहे. समजा इलेक्ट्रिक फील्ड आहे 3 व्होल्ट पर मीटर, कुलोम मीटर असते. इलेक्ट्रिक फील्ड आहे 3 अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम, साइन ऑफ 30 किती? हाफ. परत हे किती आलं? 6 न्यूटन मीटर. टॉर्कचं युनिट काय ते 6 न्यूटन मीटर. हे आपल्याला झाला कधी झाला? स्टॅटिक्स मध्ये झाला, जे करंट चॅप्टर चालू आहे त्यातच झाला. मग टॉर्क कोण आहे? टॉर्क इज ऑल्सो वेक्टर अँड P अँड E आर ऑल्सो वेक्टर. मग वेक्टरचं मल्टिप्लिकेशन इथं वेक्टर झाला आणि इथं वेक्टरचं मल्टिप्लिकेशन काय आला? स्केलर. मग याला बोलते डॉट प्रोडक्ट, याला बोलतात काय? क्रॉस. हा कसा करायचा? FS कॉस थिटा, कॉस घ्यायचा. हा कसा करायचा? मधला साइन थिटा घ्यायचा. याला डायरेक्शन आहे का इथं वर्कला? नाही, पण याला आहे. मग टॉर्कला डायरेक्शन कशी? मग डायरेक्शन काढायची राईट हँड रूल ना. डायरेक्शन कशाने काढायची? राईट. टॉर्कला तर डायरेक्शन पण आहे, याला नव्हती डायरेक्शन. डायरेक्शन कशी? फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. मग दिस इज द डायरेक्शन ऑफ टॉर्क असा बाहेर येणार. फिंगर शुड बी रोटेटेड, राईट हँडच्या फिंगर्स शुड बी रोटेटेड फ्रॉम अँड थंब शुड बी स्ट्रेच्ड. फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. तर हे कोण आहे? डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डायरेक्शन ऑफ टॉर्क आहे. डायरेक्शन ऑफ टॉर्क कशी? याला आपण डॉट म्हणायला चालू केलं ना, बाहेर येणारा डॉट आणि आत घुसणारा वेक्टर क्रॉस. टॉर्कची डायरेक्शन कशी? अशी बा, राईट हँडच्या इकडून इकडे फिंगर्स फिरवल्या तर बाहेर आला. कळलं ना? राईट हँडच्या इकडून इकडे फिंगर्स फिरवल्या तर बाहेर आला. मग ही झाली डायरेक्शन. ठीक आहे. आता हे जर IJK मध्ये दिला असला, हे जर IJK मध्ये दिला असला, एक पार्ट राहिला फक्त फायनल, त्याच्यानंतर लेक्चर बंद करू. एकच राहिला, 5 मिनिट्स लागतात. हे जर IJK मध्ये दिला असला, कोण? हा पण वेक्टर आणि हा पण वेक्टर IJK मध्ये दिला असला तर कसं सॉल्व्ह करायला लागतंय? डिटर्मिनंट घेऊन सॉल्व्ह करायला लागतं. दोघं पण IJK मध्ये दिले असले तर कसं सॉल्व्ह करायला लागते? डिटर्मिनंट. समजा P दिला आपल्याला असा 2i - 3j + k आणि आपल्याला P दिला असा कसा? -i + 2j + k. तर या दोघांचं प्रोडक्ट कसं करायचं बा? P बार क्रॉस E बार, IJK मधलं प्रोडक्ट. एक प्रोडक्ट असते असं डायरेक्ट करायचं, त्याच्यात काय घ्यायचा? साइन. इथं पण डायरेक्ट प्रोडक्ट करताना काय घ्यायचा? कॉस. IJK मधला प्रोडक्ट कसा? I × I, J × J, K × K. फक्त नंबरचं मल्टिप्लिकेशन, डायरेक्शन काय येत नाही याच्यात. तिथं मल्टिप्लिकेशन जरा लेंदी आहे, जरा लक्ष ठेवा त्यात बघा कसं. एक शेवटचं संपलं गेम संपलं. शेवट जरा डोकं फुल लावा. फर्स्ट लाईनला लिहायचं IJK, हे डिटर्मिनंट आहे. मॅथ्स वाल्यांना आणखी मॅथ्स मध्ये पण झालं असं. फर्स्ट लाईनला लिहायचं IJK का 10th ला झाले डिटर्मिनंट? अरे मग सोपं आहे, मग काय नाही. 10th ला झाले मग काय अडचण नाही. सेकंड लाईनला लिहायचा फर्स्ट वेक्टरचे मॅग्निट्यूड 2 - 3 1. 10th ला झाले म्हणलं काहीच लोड नाही, सोपं आहे मग. आणि सेकंड वेक्टरची इथे लिहायचं किती? -1 2 3. मला सॉल्व्ह कसं करायचं? I चा एक ब्रॅकेट येते, -j चा एक ब्रॅकेट येते आणि k चा एक ब्रॅकेट येते. हे तर लक्षात असेल ना, आता 10th ला झाले म्हटलं.
पहिला येते प्लस, सेकंड वाला काय येते मायनस, आणि थर्ड वाला काय येते प्लस. बोला आयच्या ब्रॅकेट मध्ये कोण येते मग? 10th ला झाले तरी आलं पाहिजे ना. आयच्या खालचे सोडायचे आणि आयच्या लाईन मधले सोडायचे, आणि बाकीच्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस. मग आयचे व्हर्टिकल लाईन मधले सोडले ते किती? 3 इंटू -3 -9, आणि 2 इंटू 1 2. या दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन. काय करायचं? आयच्या खालचे सोडायचे, आयच्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये सोडायचे, बाकीच्यांचं क्रॉस. दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस. पहिला याला घ्यायचा लेफ्टला, लेफ्टचा टॉप पहिला घ्यायचा. मायनस जे, जेच्या खालचे आता इथं लिहिलं जेव्हा जेच्या खालचे सोडले, जेच्या आडवे सोडले, मग 2 इंटू 3 6 मायनस हे सोडले ना, 1 इंटू -1 किती? -1 मायनस -1. आज बरोबर. फायनल स्टेप केच्या ब्रॅकेट मध्ये, केच्या खालचे सोडायचे, केच्या आडवे सोडायचे, मग 2 इंटू 2 4 मायनस -3 इंटू -1 3. मग किती होते बाहेर? -11 आहे, -7j, हे मायनस मायनस प्लस 6 + 1 7, पण हे बाहेर मायनस बसला ना, म्हणून -7j, आणि हे किती के. पण याला आयजे के आले बघा. का आयजे के आले? बिकॉज इट हॅज डायरेक्शन. या प्रोडक्टला डायरेक्शन आहे, देअरफॉर आयजे के आले. या प्रोडक्टला डायरेक्शन आहे, इथं पण डायरेक्शन आली नाही, इथं पण डायरेक्शन नाही आली. इथं डायरेक्शन काय? इथं पण डायरेक्शन आली. कशी डायरेक्शन काढायची? P to E असा, आणि इथं डायरेक्शन काय? ते आयजे के मध्येच बसलेलं डायरेक्शन, इथं डायरेक्शन काय वेगळी येत नाही. प्रोडक्ट करायचे 2 टाइप्स. इथं कॉस येणार, इथं कोण येते साइन. इथं नो डायरेक्शन, इथं डायरेक्शन कशी? बाय राईट हँड रूल. इथं दुसरा काय टाइप? आय इंटू आय, जे इंटू जे, के इंटू के. तो दुसरा टाइप कसा? आयजे के मध्ये असला तर डिटर्मिनंट. क्लिअर? चलो बस झालं. एकदा रीड करा मग हा रीड करणे मग जाणे, म्हणजे 3 मिनिट्स नंतर सोडणार. चलो एकदा रीड करा, स्क्रीनशॉट काढून घ्या ऑनलाईन.